अरुण गुजराती यांनी देखील या दृश्यांविषयी आपण थोडी माहिती देऊया। काटेवाडीतली ही दृश्य आहे। सुप्रिया सुळे यांच्या गाड्यांचा ताफा आता काटेवाडीमधून निघालेला आहे आणि विद्याप्रतिष्ठान मैदानाकडे आता सगळा ताफा चाललेला आहे। तर काटेवाडीमध्ये सध्या त्यांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव अजित पवारांचं पार्थिव आणलेलं होतं। अंत्यदर्शन या ठिकाणी जनसामान्य काटेवाडीतले ग्रामस्थ आजूबाजूचे ग्रामस्थ घेतात। तर इकडे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अनेक महत्त्वाचे नेते मंडळी त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता शोकाकुल बारामतीकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्ये या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव आणलं जाईल आणि इथेच अंतिम संस्कार होणार आहेत। तर येणारा काळ हा राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आपण पाहतोय विद्याप्रतिष्ठान मैदानामध्ये ही थेट दृश्य शरद पवार यांची ही गाडी आलेली आपल्याला पाहायला मिळते। शरद पवारांना काल आपण रात्री ऐकलं आणि शरद पवारांना सुद्धा दुःख अनावर होत होतं सगळं बोलताना। त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो, शब्द सुचत नव्हते। मात्र याचं राजकारण करू नका, हा खूप मोठा धक्का महाराष्ट्रासाठी आहे, कुटुंबियांसाठी आहे, त्यामुळे राजकारण करू नका अशा प्रकारे शरद पवारांनी सांगितलेलं होतं। शरद पवारांची गाडी या ठिकाणी आली आहे। अनेक नेते मंडळी या ठिकाणी सध्या प्रतीक्षेत आहेत आणि काही वेळामध्ये अंतिम संस्कार होणार आहेत। राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा काही दिवसांमध्ये पुढे आता मांडला जाईल आणि निश्चितच संपूर्ण राज्याला अजित पवारांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। कारण राज्याचा अर्थसंकल्प 11 वेळा अजित पवार यांनी सादर केलेला होता। 35 वर्ष राजकारणामध्ये अजित पवार सक्रिय होते, 6 वेळा उपमुख्यमंत्री होते। एक वेगळा इतिहास त्यांनी या निमित्तानं रचलेला होता। मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न मात्र त्यांचं अधुरं राहिलं। 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवार हे राज्याच्या इतिहासातले दुसरे वित्तमंत्री ठरलेले होते आणि निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा अर्थसंकल्प यावेळी राज्याचा सादर होईल तेव्हा निश्चितच अजित पवार यांची आठवण सर्वांनाच येईल। अर्थनियोजन कशा पद्धतीनं असावं यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न असायचे। आर्थिक शिस्त ही राज्याची बिघडवू नये यासाठी आटोकाट प्रयत्न अजित पवारांनी केले। राज्याच्या विकासाच्या योजना मांडत असताना प्रसंगी ते सहकाऱ्यांना सुद्धा दरडावलेले आहेत निधी संदर्भात। त्याचप्रमाणे निधीचं योग्य नियोजन कसं करावं या संदर्भात औपचारिक अनौपचारिकरित्या सुद्धा आणि अगदी जाहीररित्या सुद्धा ते बोलायला कधीही थांबले नाहीत। आपण बघितलं जाहीररित्या सुद्धा। तर या दृश्यांसंदर्भात आपण आणखी माहिती देऊया। शरद पवार विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानावर आता उपस्थित झालेले आहेत। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी या ठिकाणून आपल्याबरोबर आहेत। मनश्री, शरद पवार आत्ताच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आलेले दिसतात। शरद पवार हे या ठिकाणी आत्ताच आलेले आहेत आणि त्यांची देहबोली जर आपण बघितली तर कालपासून शरद पवार हा नेता आहे। त्या आवाजात कंप होता, हातात कंप आलेला होता आणि या टप्प्यावरती मुलासमान असणारा आपल्या पक्षातला एक खमक्या नेत्या अर्थातच शरद पवारांच्या दुःखाची परिसीमा काय असेल, त्यांचं दुःख काय असेल हे या क्षणाला कुणीही समजून घेऊ शकत नाही। कारण सुरुवातीला अजित पवारांसोबत झालेले मतभेद, त्यांनी घेतलेली निवडलेली वेगळी राजकीय वाट, या सगळ्याला पचवल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांना हा एक मोठा धक्का इथे बघायला मिळतोय। माजी गृहमंत्री आपल्यासोबत आहेत, अनिल देशमुख या ठिकाणी आलेले आहेत। अनिलजी, खरं तर अजित पवारांसोबतचा तुमचा प्रवास हा सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे। याच प्रांगणात आज त्यांना अंतिम निरोप द्यावा लागावा। एक महाराष्ट्राचा एक कर्तबगार नेता आज गेलेला आहे। मलिकांनी सुद्धा आपल्याशी बोलताना दिलेली होती। नवाब मलिक हे याच ठिकाणी आपल्याला भेटलेले होते आणि त्यांनी सुद्धा हेच सांगितलं होतं की खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी बोलून दाखवली होती आणि त्या दृष्टीने हालचालींना सुद्धा सुरुवात झालेली होती। काल जयंत पाटील यांनी अगदी स्पष्ट बोलून की गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून या हालचालींना सुरुवात होती, एकत्र याव्या या दृष्टीने त्यांचा ताफा हा पुन्हा निघाला आहे आणि पवार कुटुंब हे या ठिकाणी दाखल होईल। अत्यंत शोकाकुल वातावरण सध्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अनेक नेते या ठिकाणी आता आलेले आहेत आणि प्रतीक्षा आहे ती
अजित पवार यांचं पार्थिव या ठिकाणी येण्याची वाट पाहत आहेत सगळेजण. काटेवाडीमध्ये सध्या अत्यंत शोकाकुल सगळं वातावरण आहे. गहिवरलंय संपूर्ण गाव. फक्त गावकरीच नाही तर पंचक्रोशीतून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि अंतिम दर्शन दादांचं घेण्यासाठी, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सगळेजण जमलेले आहेत. नातेवाईकांची गर्दी आहे. सर्वसामान्य बाया बापड्या सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्या सांत्वनासाठी. मात्र आज सगळ्यांवरच हा दुःखाचा डोंगर आहे. संपूर्ण बारामती, काटेवाडी हा सगळा परिसर, रस्त्यावर दुतर्फा आपण पाहिलं मघाशी अजित पवारांचं पार्थिव या ठिकाणी नेत असताना दुतर्फा गर्दी होती. फुलं उधळली जात होती आणि दादा पुन्हा भेटणार नाही, शांत झालेले दादा, हा सगळा भाव या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत होता. अश्रूचा बांध कुठेतरी अनावर होत असताना सुद्धा अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. आनंद परांजपे असू देत किंवा झिशान सिद्दीकी असू देत. एक खूप मोठा नेता महाराष्ट्रानं गमावलाय. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया आपण ऐकली. राजकारणातला हा हिरा होता असं त्यांनी म्हटलं. अनेक जे राज्यातले महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते केवळ अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण झाले. त्यामुळे निश्चितच अजित पवार यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं योगदान खूप मोठं आहे आणि निश्चितच याची गणना महाराष्ट्राच्या इतिहासात, राजकीय इतिहासात नेहमी सुवर्ण अक्षरांनी अजित पवारांनी केलेल्या या कामाची नोंद होईल असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे अजित पवारांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल सांगतानाही त्यांनी आणखी काही त्यांच्या आठवणी सांगितल्या. काम नसेल तर ते समोर खुर्चीवर कोणाला बसूही द्यायचं नाहीत, खुर्ची रिकामी करा, पुढच्या माणसाला येऊ देत, अशा प्रकारे त्यांचा कडक स्वभाव होता. अजित पवार जेवढे कडक होते तितकेच ते हळवे सुद्धा होते. अशा सुद्धा आपल्याला या सगळ्या दरम्यान प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरद पवार सध्या विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानावर आले, ज्या ठिकाणी अंतिम संस्कार होणार आहेत. या ठिकाणी खास व्यवस्था शरद पवारांसाठी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अनेक जे महत्त्वाचे देशातले जे सर्वोच्च नेते आहेत ते काही वेळामध्ये इथे उपस्थित होतील, तेही याच ठिकाणी आसनस्थ होतील. तर दादांची अनपेक्षित एक्झिट ही सगळ्यांच्याच खरं तर मनाला चटका लावणारी आहे. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातून ही थेट दृश्य आपण पाहतोय. दादा अमर रहे, दादा लव्ह यू अशा या घोषणा सातत्यानं ऐकू येतात. आणि अगदी धाराशिवमधून, बीडमधून आलेले सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते अगदी सकाळपासूनच, खरं तर किंबहुना रात्रीपासून या ठिकाणी आहेत दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी. कारण दादांची जी विकासाची एक व्हिजन होती, दूरदृष्टी होती, त्या दृष्टीनं त्यांनी प्रत्येक गावामध्ये जे काही काम केलं होतं आणि त्या कामाप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी, दादांविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी आज हे सर्वसामान्य बारामतीमध्ये आलेले आहेत. आणि राज ठाकरे यांच्या गाड्यांचा हा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. राज ठाकरे सुद्धा बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. तर सर्वच पक्षाच्या नेत्यांमध्ये दादाने आमदार केलं या बारामतीने. याच मला सांगा, याच प्रांगणात माझं भाषण ऐकलं होतं. त्याच प्रांगणातलं भाषण ऐकून म्हणाले एक दिवस मुंबईला येऊन भेट. तिथं माझंच भाषण ठेवलं. म्हणले तुला कोण्या सभेत फिरता नाही आलं. दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले कारकिर्दीत, त्यावेळेस तसंच म्हणलं. त्याच ठिकाणी मला अंत्यसंस्कार करा. मी कल्पनाच नाही करू शकत या गोष्टीची. अमोल, आज शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या नावानं प्रत्येक भाषणाची सुरुवात करणारा हा नेता होता. व्यासपीठ कोणतंही असो, त्यांनी कधी ही नावं सोडलेली नाही. एवढं जीव लावून प्रेम केलं. दादा जरी महायुतीमध्ये होते, वेगळ्या विचारधारेसोबत सत्तेमध्ये होते, पण तो विचारधाराने सोडला नाही. दरवर्षी भीमा कोरेगावला आवर्जून जाणारे अजितदादा. मुस्लिम समाजावर कोणी काही अपशब्द बोलला किंवा काही, त्यांना जीवाशी लावणारे अजितदादा. आणि हाच विचार शिवशाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण. आता त्यांना आम्ही कधी पाहिलं नाही, आम्ही फक्त त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत. असं वाटत होतं की पवार दादा हे त्यांचं प्रतिरूप आहेत. तुम्ही मगाशी की या मैदानावरती भाषण झालं होतं, इथे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे.